तुम्हाला इडली रिलेटेड किंवा चपाती रिलेटेड किंवा मग डोशाचे मशीन, ह्या सगळ्या मशीन इथे मॅन्युफॅक्चरिंग केले जातात। भरपूर मोठं असं युनिट आहे, ओपन मशीन आहे इथं सरांचं। तर ह्या कंपनीशी मी तुमचं कॉन्टॅक्ट नक्की करून देईल। सगळ्या मशीन ते डायरेक्टली पण सेल करतात, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुमच्या नवीन स्टार्टअपसाठी। तुम्हाला कोणतं मशीन पाहिजे असेल तर मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। नेक्स्ट डेचं शूट बघतोय आणि सकाळ सकाळी आंघोळ वगैरे उरकून चहा प्यायला थांबलोय। तर तिकडे समोरच ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे आणि मग जाऊ ऑफिसमध्ये, बघू कोणतं बुकिंग फायनल होतंय का। आज तर निघायलाच पाहिजे, तर जे काय होईल ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपलं बुकिंग झालंय कन्फर्म, नवी मुंबई। तर निघालोय लोडिंगला, आता लोकेशन येईल, कॉल कन्फर्म झाला। तर चला मित्रांनो, इथून डायरेक्टली आता लोडिंगला जाऊ। 15 किलोमीटर अंतर आहे आपलं, आलूवालाचं लोडिंग करायचं आहे आणि चपातीचं मशीन आहे। तर बघू, त्यासाठी आपली गाडी ऑलरेडी ओपनच ठेवली होती, तिला पॅक केली नाही, ताडपत्री तशीच ठेवली। इथून पोहोचू आणि आपला 1500 किलोमीटरचा प्रवास हा रिटर्नचा होणार आहे। खूप छान असं बुकिंग पण लागलेलं आहे। तर सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटतील, त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। चला डायरेक्टली पोहोचू आता लोडिंग पॉईंटवरती। तर ही आहे मित्रांनो कंपनी, जिथून आपल्याला लोडिंग करायचं आहे। चपातीचं मशीन आहे आणि त्याची ॲक्सेसरीज आहेत। बरोबर 8 फूट आहे बघा, गाडीच्या बाहेर बिलकुल येत नाही। आपण कंपनीमध्ये आहे आणि सरांनी आपल्याला ॲक्च्युली परमिशन दिली की चपातीचं जे मशीन असतं ना, तर ते ह्या टाईपचं असतं। ही ओपन मशीन आहे, बघू शकताय, आणि हे पॅक मशीन असतं। तर ते ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करतात। वेस्ट इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आहे कोचिनमध्ये, तर त्यांचं मी ब्रॉशर लावूनच देईल साईडला। तर नक्की मित्रांनो, तुम्हाला इडली रिलेटेड किंवा चपाती रिलेटेड किंवा मग डोशाचे मशीन, ह्या सगळ्या मशीन इथे मॅन्युफॅक्चरिंग केले जातात। भरपूर मोठं असं युनिट आहे, ओपन मशीन आहे इथं सरांचं, तुम्हाला जस्ट दाखवून देतो। आणि भरपूर अशी मोठी कंपनी, ते बघा असं पॅकिंग केलं जातं। टोटली मॅन्युफॅक्चरिंग आहे, मोठ्या मशीन छोट्या मशीन। तर चला, आपले डॉक्युमेंट्स रेडी झालेत। आणि नक्की मित्रांनो, तुम्ही जर नवीन स्टार्टअप करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असाल ना, तर ह्या कंपनीशी मी तुमचं कॉन्टॅक्ट नक्की करून देईल। सगळ्या मशीन ते डायरेक्टली पण सेल करतात, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुमच्या नवीन स्टार्टअपसाठी। तुम्हाला कोणतं मशीन पाहिजे असेल तर मी तुम्हाला संपर्क करून देईल कंपनीशी आणि तुम्ही नक्की तुमचा स्टार्टअप करू शकता। तर चला, इथून 1400 किलोमीटरची जर्नी आहे मित्रांनो, आणि यावेळेस आपण टोटली कोस्टल रोडचा वापर करणार आहे, म्हणजे समुद्राच्या कडेकडे। चला, निगडीची गाडी आहे का? तुम्हाला मराठी एवढं चांगलं येतं? पुण्याचीच आहे सर गाडी, पुण्याची। तर सरांना खूप छान मराठी बोलता येतं आणि ते आपल्याशी मराठीमध्ये बोलतात। हो का सर? अच्छा, त्यांचं ओके। तर चला मित्रांनो, फोन घेऊया, एक कॉल येतो कंपनीचा, तो अटेंड करू। मस्त असा केरळ मधला रोड आपल्याला एन्जॉय करत करत जाईल। केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र, 1400 किलोमीटरची जर्नी होणार आहे, खूप साऱ्या मजा येणार आहे। आणि यावेळेस आपण कोस्टल रोड यासाठी ट्राय करतोय कारण आपल्याला इकडून टोल खर्च बऱ्यापैकी वाचवता येतो। तर आता केरळचे रोड तुम्ही बघताय, किती वेडे वाकडे विचित्र असे रोड आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कामं पण चालू आहेत। तर मेन हायवेला पोहोचण्यासाठी आपल्याला कमीत कमी 9-10 किलोमीटर आता बाहेर जायचं। तर पहिलं डायरेक्टली मेन हायवेला पोहोचू आणि मग मस्तपैकी आपला कोस्टल हायवेने प्रवास करू। हॉटेल दिसलं असं प्युअर व्हेज, तर जेवण उरकूया आणि मग पुढे नेऊ, कारण 2:15 वाजलेले आहेत। तर कोचिनमधून आता बाहेर पडतो एकदम मस्तपैकी। आता एकदा फायनली कोचिनची थाळी खाऊया, म्हणजे इकडं जे जेवण भेटतं ते मस्त असं हॉटेल आहे, बघू शकता कशी पितळेची भांडी वगैरे ठेवलेली आहेत। आणि या मित्रांनो, साऊथ इंडियन स्पेशल डिश खायला।
बघा ना, राईस, पापड, डाळ, कोबी, आता ही माहीत नाही, ही डाळीसारखंच आहे, दही, स्वीट, रसम ते कढी हे रसम आहे. हां नंबर दे. बस हे बाकी सब्जी भी करतात. मित्रांनो, आजच्या ब्लॉगचं जे टायटल ठेवलं होतं ना आपण की सॅल्यूट टू केरला पोलीस, तर हे त्यासाठीच ठेवलं होतं की इथलं पोलीस प्रशासन आहे ना, खरंच एक आदर्श पोलीस प्रशासन आहे. म्हणजे तुम्ही आता बघू शकताय, ते पोलीसवाले, ती लेडीज कॉन्स्टेबल होती, दुपारचे 3:30 वाजले तरी ती भर उन्हामध्ये ड्युटी करतात. आणि भरपूर तुम्हाला असे पोलीस बघायला भेटतील की जे ऑन ड्युटी म्हणजे भर उन्हात त्यांच्या ड्युट्या करतात. तर लास्ट टाइम आपण आलो होतो पावसाळ्यात, त्यावेळेस सुद्धा म्हणजे भिजत पावसामध्ये ते ड्युटी करत होते. आणि कधीही तुम्हाला ते करप्शनसाठी किंवा ते चिरीमिरी दे किंवा एंट्री दे, कधीच कोणता पोलीसवाला तुम्हाला मागणार नाही. आणि जरी रस्ता चुकले तरी तुम्हाला ते गाईड करतील की ह्या रोडने जा, त्या रोडने जा. आणि तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठेही मदत लागली पोलिसांची, स्पेशली कोचीन केरलामध्ये किंवा मग केरला टू पूर्ण केरलाच्या कोणत्याही रोडला, तर ते तुम्हाला नक्की मदत करतील. तुम्ही नक्की त्यांना विचारत जा. म्हणून सॅल्यूट टू केरला पोलीस. आणि आपल्या पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांच्याकडे येऊन ट्रेनिंग घ्या, 1 महिना ट्रेनिंग घ्या. काय होतं, आपलं करप्शन वरतून खालपर्यंत आहे, त्यामुळे त्यांना ते प्रेशराईज होतं. नाही तर आपले पोलीस पण काही वाईट नाही आहेत, पण ती सवय लागून गेलेली आहे. काय ती सवय लागलेली, ती सवय कधी बदलणार देव जाणे. आता तुम्ही पाहिला असेल, त्यांचा फेस्टिवल चालला होता. मस्त अशी वेशभूषा केली होती आणि त्यात मस्त असं त्यांचं पारंपरिक वाद्य वाजत होतं. मित्रांनो, थांबलोय आपण डिझेल भरायला. आणि केरळमध्ये डिझेलचा रेट आहे 55 रुपये 77 पैसे. तर 1000 रुपयाचं फक्त डिझेल भरून घेतो. इथून माही दाखवतंय 114 किलोमीटर, म्हणून 1000 रुपयाचंच फक्त डिझेल टाकलं, कारण गाडी आपली आली होती रिझर्व होती. तर इथं रस्त्याचं भरपूर असं काम आहे, त्यामुळं डिझेल थोडं जास्त जळतंय असं वाटतंय बघा. कारण सर्व्हिस रोडनेच चालायचं आहे, गिअर कंटिन्युअसली उतरायला चढायला लागतं. पंप पण असं बनवलं ना बघा, जागेवर टपरा चालू बघा. 24 आवर्स इंडियन ऑइल जिंदाबाद. आणि हे बघा, साईडला रस्त्याचं काम चालू आहे ह्या, त्यामुळं बराचसा टाइम पण जातो. आणि रस्ता उरकत नाही तर याच कारणामुळे उरकत नाही, कारण भरपूर ट्रॅफिक या रस्त्याला लागतं. तर टाइम बघू शकताय मित्रांनो, बरोबर 9:30 वाजलेत आणि आपल्याला माहीचं अंतर राहिलंय फक्त 17 किलोमीटर. म्हणजे 33 मिनिटात आपण पोहोचू शकतो असं दाखवतंय. कारण आता आपल्याला चांगला हायवे लागलाय. तर इथं मागं हॉटेल पण आहे आणि ह्या प्रवासामध्ये भरपूर अशी भूक लागलेली आहे. तर आता इथून डायरेक्टली जेवायला जाऊ. कशी आहे लालपरी गेली, यालाही खतरनाक पळतात बरं का या गाड्या. तर आता जेवण उरकून घेऊ, कारण भूक लागलेली आहे. या रस्त्याला प्रवास उरकत नाही. तर या मित्रांनो, जेवायला आहे बघा, पराठा, कांदा, अंडा करी. चला जेवण संपून घेऊ. 96 रुपये डिझेलचा रेट आहे केरळमध्ये. आपण टाकलं होतं त्यावेळेस निघाल्याच्या नंतर, कारण थोडंच कमी झालं होतं. तर आता बघूया इथं आपल्याला डिझेलचा रेट किती लागतोय. पुढे 1 किलोमीटरवरती पंप आहे आणि आपण आहे माहीमध्ये. 80 रुपये 94 पैसे डिझेलचा रेट आहे. टँक फुल करतोय आणि 822ची डेन्सिटी आहे. ब्लॅक पॅन्थर बघायचा का? ब्लॅक पॅन्थर कशी आहे? तर 2728 रुपयाचा आपण डिझेल भरलाय मित्रांनो. किती? 2728 रुपयाचा माहीमध्ये बघा. तर इथून आता आपण लोकेशन सेट केलंय दुसरं, मँगलोर.
आणि मँगलोर आहे मित्रांनो इथून 177 किलोमीटर. एक्साइड चेकपोस्ट माही. मित्रांनो बरोबर 3 वाजलेत आणि आपण पोहोचलोय मँगलोर सिटी मध्ये. जस्ट काटा क्रॉस केला, म्हणजे जो टोल नाका आहे तो क्रॉस केलाय आणि आता आपण मँगलोर मध्ये एंट्री केली आहे. वेलकम टू कर्नाटका. रात्री 3 वाजता. आणि हे काय झालंय, कोणाची तरी बॅग पडली की कचऱ्याची गाडी आहे. हे बघा, स्वागत कैसे करोगे हमारा कर्नाटक में. 3:30 वाजलेत मित्रांनो आणि आपण मँगलोर सिटीच्या पुढे येऊन थांबलोय. 31 किलोमीटर आपण पुढे आलोय मँगलोरच्या. म्हणजे टोटली आपला 500-550 किलोमीटरचा प्रवास कव्हर झालाय. भरपूर झाला आजच्या दिवसात, कारण दुपारी 2 वाजता निघालो होतो. आता रात्रीचे 3 वाजलेत, 3:30 वाजलेत. तर चला, रिटर्न जर्नीतला हा फर्स्ट एपिसोड होता. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढचा मित्रांनो कोस्टल रोडचा प्रवास आहे, तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. दिवसाचा प्रवास असणार आहे, थोडा रूट चेंज करणार आहे, तर तो नक्की बघा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.